नमस्कार. माझं नाव प्रतीक मधुकर खेडकर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वी बालभारती मराठी बालभारतीमधील विद्याप्रशंसा ही कविता शिकवणार आहे. पान नंबर 38, 9 विद्याप्रशंसा. ही कविता लिहिली आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. कृष्णशास्त्री चिपळूणकर 1824 ते 1878. भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारी गोष्टी रासेलस ही सॅम्युएल जॉन्स यांची तत्वप्रधान कादंबरी, साक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून टाकण्याची हातोटी प्रत्ययास येते. प्रस्तुत कविता विद्येची थोरवी सांगितलेली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला या कवितेचा भावार्थ सांगणार आहे. ऐका, वाचा आणि म्हणा. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगामार्जी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. यामध्ये कवी असं म्हणतायत की विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात, या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच तर इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व लाभले आहे. जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट जगामध्ये नाही. विद्येमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकते. पुढे कवी म्हणतायत, देऊनी किंवा भोगुनी उनेन होतो सदैव वाढतसे. ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुणन ह्या दुजात वसे. कवी म्हणतायत की ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही वजा होत नाही, उलट ते सतत वाढतच राहते. विद्या ही अक्षय आहे. अशी ही एकच विद्या संपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा अजब विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. पहा ना मित्रांनो, आता धन कसं असतं, धन म्हणजे पैशाचं आपण उदाहरण घेऊया. तर आपण एखाद्याला पैसे दिले तर आपले पैसे कमी होतात, बरोबर आहे. पण समजा आपण एखाद्याला ज्ञान दिलं तर आपलं ज्ञान कमी होतंय का? नाही, आपलं ज्ञान वाढतंच. पुढे कवी म्हणतायत, नाना विविध रत्नांची कनकांची असते भूषणे फार. परी विद्यासम एकही शोभदायक नसे अलंकार. कवी म्हणतायत, जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे निरनिराळे बेसुमार असे रत्ने, हिरे, माणके, मोती व सोने यांचे अलंकार आहेत, पण विद्येसारखा शोभिवंत अलंकार एकही नाही. विद्या अलंकार एकमेव व अद्वितीय आहे. पुढे कवी म्हणतायत, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. अनुकूळती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. कवी असं म्हणतायत की या सर्व पृथ्वीतलावर सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही. ज्याला विद्या अनुकूल आहे, वश आहे, त्याला नेहमी कशाची कमतरता भासत नाही. पुढे कवी म्हणतायत, गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊन या कल्पतरुणी मनोरथा पूर्वी. कवी म्हणतायत की विद्या हे गुरुप्रमाणे उपदेश करते, संकटात मार्ग दाखवते, संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. कल्पतरू जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते.
पुढे कवी म्हणतायत, या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जीवारी, त्या विद्यदेवी ते अनन्य भावे सदा भजाभारी. म्हणजेच कवी म्हणतायत, अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःखे हरण करणारी ही विद्यादेवता आहे. तिची मनोभावे नेहमी उपासना करावी. अनन्य भावाने तिला शरण जावे. तिची खूप साधना करावी. मित्रांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ तर पाहिलाच आहे. आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूया. तर चला तर मित्रांनो, आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा. आपल्याला यांनी आकृत्या पूर्ण करायच्या सांगितल्यात आणि अ आणि आ म्हणजे 2 आकृत्या आपल्याला दिल्यात, त्या आपल्याला पूर्ण करायच्या. तर अ मध्ये असं दिलंय, विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी, त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला लिहायचंय. तर पाहूया आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत. विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी म्हणजेच नंबर 1, जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते. नंबर 2, कुठलीही वस्तू प्राप्त होते. नंबर 3, सदैव कल्याणकारी असते. आणि नंबर 4, सगळी सुखे देते व दुःखे निवारण करते. मित्रांनो पहा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. नंबर 1, जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते. नंबर 2, कुठलीही वस्तू प्राप्त होते. नंबर 3, सदैव कल्याणकारी असते. आणि नंबर 4, सगळी सुख देते व दुःखे निवारण करते. तर त्यांनी आ आकृतीमध्ये असं विचारलंय की कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये कोणती. म्हणजे कवीच्या मते विद्येची कोणती वैशिष्ट्ये आहेत. तर त्याचं उत्तर असं आहे की कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. तर ती वैशिष्ट्ये आहेत, नंबर 1, अद्भुत गुण असलेले धन आहे. म्हणजे कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्य नंबर 1, अद्भुत गुण असलेले धन आहे. आणि नंबर 2, हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू. तसंच मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आता झालेला आहे. आपण वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. तर दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं की तुलना करा. आपल्याला तुलना करायची आहे, धन आणि विद्या यामध्ये आपल्याला तुलना करायची. तर पहिल्यांदा आपण धनाकडे बघूया. धनाचे 3 वाक्य लिहूया. तर पहिलं, देऊन कमी होते. म्हणजे धन दिलं आपण कुणाला दिलं तर ते कमी होतं. नंबर 2, भोगून सरून जाते. म्हणजे ते आपण वापरलं की ते संपतं. नंबर 3, सतत उणे होते. म्हणजे ते सतत कमीच पडत राहते. असे धनाचे वाक्य आहेत. आणि विद्या, आता विद्येमध्ये काय आहे. नंबर 1, देऊन कमी होत नाही. म्हणजे विद्या आपण कुणाला दिली तर ती कमी होते का, नाही होत. नंबर 2, भोगून संपत नाही. म्हणजे आपण विद्या किती वापर केली, विद्येचा किती वापर केला तरी ती संपते का, नाही संपत. सतत वाढत जाते. विद्या सतत ही वाढत जाते. तर आपला दुसरा प्रश्नही कंप्लीट झाला आहे. धन आणि विद्या यातील तुलना सुद्धा आपण आता केलेली आहे. तर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न असा विचारला आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर ओळी अशा आहेत, नाना विविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभदायक नसे अलंकार. परत एकदा सांगतो मी, नाना विविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभदायक नसे अलंकार. तर त्याचं उत्तर असं येईल, त्या ओळींचा अर्थ असा येईल, आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्यांचे असे अलंकार धारण करतो. ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत. हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात. पण विद्या किंवा ज्ञान हा असा शोभदायक अलंकार आहे की जो अक्षय रूपाने तुमच्या मनी वसतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा उत्तर सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा ऐका. आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्यांचे अनेक अलंकार धारण करतो. ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत. हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात. पण विद्या किंवा ज्ञान हा असा शोभदायक अलंकार आहे की जो अक्षय रूपाने तुमच्या मनी राहतो.
प्रश्न 4 त्यांनी असा विचारलाय आपल्याला की विद्या हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. म्हणजेच विद्या हे प्रश्नाचं उत्तर येईल असा एखादा प्रश्न त्यांनी आपल्याला तयार करायला सांगितला. तर पहा ना, आता इथे प्रश्न आपण असा घेऊया, जिने माणसाला श्रेष्ठत्व लाभते ती गोष्ट कोणती? जिने माणसाला श्रेष्ठत्व लाभते ती गोष्ट कोणती? आता याचं उत्तर काय येईल? विद्या. बरोबर आहे ना. जिने माणसाला श्रेष्ठत्व लाभते, माणसाला कशाने श्रेष्ठत्व लाभते? विद्येने श्रेष्ठत्व लाभते. तर आपण हा चौथा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे. तर 5वा प्रश्न त्यांनी असा विचारलाय, तुमच्या